नगर परिषद में कबीर नरेश गायकवाड़ बने पिछड़ा वर्ग समिति के सभापति। निर्विरोध चुनाव के बाद जताया आभार। अंबरनाथ नगर परिषद की पिछड़ा वर्ग समिति के सभापति पद पर कबीर नरेश गायकवाड़ का निर्विरोध निर्वाचन हुआ। नगर परिषद सभागार में नगराध्यक्ष श्री करुंजलि पाटिल की अध्यक्षता में आयोजित समिति की बैठक में यह प्रक्रिया पूरी की गई। सबसे पहले समिति के 5 सदस्यों के रूप में कबीर गायकवाड़, एडवोकेट संदीप भराड़ी, सुनील वाघे, दिनेश गायकवाड़ और रेशमा सुर्वे का चयन किया गया। इसके बाद सभापति पद के लिए कबीर नरेश गायकवाड़ का नाम सामने आया, जिस पर सभी सदस्यों की सहमति से उन्हें निर्विरोध सभापति पद चुन लिया गया। निर्विरोध निर्वाचन के बाद अपने संबोधन में कबीर नरेश गायकवाड़ ने छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फूले, सावित्रीबाई फूले, छत्रपति शाहू महाराज, अन्ना भाऊ साठे और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को नमन करते हुए अपने राजनीतिक मार्गदर्शकों और वरिष्ठ नेताओं का आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि यह जिम्मेदारी उन्हें पार्टी नेतृत्व और वरिष्ठ जनप्रतिनिधियों के विश्वास के कारण मिली है, जिसके लिए वे सभी के प्रति कृतज्ञ है। कबीर नरेश गायकवाड़ ने विशेष रूप से अपने नेता प्रदीप अन्ना पाटिल सहित रविंद्र चौहान, सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, विधायक डॉक्टर बालाजी किनीकर, विधायक किशन कथोरी तथा अन्य वरिष्ठ नेताओं का धन्यवाद किया। उन्होंने कहा कि उनके मार्गदर्शन और विश्वास के कारण उन्हें यह महत्वपूर्ण दायित्व मिला है और वे पूरी निष्ठा एवं ईमानदारी के साथ अपनी जिम्मेदारी निभाएंगे। उन्होंने अपने प्रभाग के नागरिकों, परिवार के सदस्यों, सहयोगी, नगर सेवकों, पार्टी पदाधिकारियों, मित्रों और सभी कार्यकर्ताओं का भी आभार व्यक्त किया। कबीर गायकवाड़ ने कहा कि सभी के सहयोग और समर्थन से ही उन्हें यह सम्मान मिला है। उन्होंने विश्वास दिलाया कि पिछड़ा वर्ग समिति के सभापति के रूप में वे समाज के हित के लिए कार्य करेंगे और नगर परिषद में जनता के मुद्दों को प्राथमिकता के साथ उठाकर उनका समाधान कराने का प्रयास करेंगे। सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपले छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो। शहीद नरेश गायकवाड, शहीद अशोक गायकवाड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। श्यामदादा गायकवाड आणि सुधाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने मी राजकारणामध्ये आलो, पण आज दुसरी वेळ मला सभापती पद मिळतोय आणि आज मागासवर्गीय समितीचं सभापती पद हा जो मला मिळालेला आहे याचा संपूर्ण श्रेय आमचे नेते प्रदीप नाना पाटील यांना मी देऊ इच्छितो। कारण त्यांच्या शब्दाला मान देऊन जे वरिष्ठ आहेत त्यांनी ही संधी मला दिलेली आहे। ते मग आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, आमदार कथोरे साहेब असतील, आमदार किनीकर साहेब असतील, यांनी सगळ्यांनी त्यांच्या शब्दाला मान दिलेला आहे आणि हा मान त्यांनी मला दिलेला आहे। माझ्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे त्यांनी। मी सर्वप्रथम त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या प्रभागातील जेवढी जनता आहे ज्यांनी मला भरघोस मतांनी निवडून दिला, आज त्यांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे। माझा भाऊ सत्यजित नरेश गायकवाड खांद्याला खांदा लावून माझ्या जोडीला असतो। माझे मामा, माझे काका, सगळेच आणि माझे सहकारी मित्र नगरसेवक, ते उमेश पाटील असू द्यात, पंकज पाटील असू द्यात, चरण असू द्यात, मनोज देवडे, दिनेश गायकवाड, अर्चना रसाळ, स्वाती पाटील आहेत, त्याच्यानंतर हर्षदा पाटील आहेत, दर्शना पाटील आहेत, या सगळे आणि किरण राठोड, या सगळ्यांच्या मदतीमुळं आणि सहकार्यामुळं मी इथपर्यंत आलोय। आणि खास करून आज आनंद ह्या गोष्टीचा आहे का आमचे बॉस जे नगराध्यक्ष मॅडम आहेत ते आमचे पीठासन अधिकारी आहेत, त्यांच्या हस्ते आज मला हा पद प्रदान झालेला आहे। तर त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो। नंदू परब साहेब इथं आले आणि त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल पण त्यांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद।